तर बघा, आज आपण देवपूजेविषयी काही हिंदू पुराणातील थोडेफार नियम बघणार आहोत. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. हाय हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर. तर बघा, घरात रोज देवाची पूजा भक्तिभावाने सेवा आणि स्तुती केल्याने घरात आनंद, शांती आणि सकारात्मकता मात्र नांदत असते. जेथे देवतेचे नित्यपूजन होते तेथे दारिद्र्य, क्लेश आणि नकारात्मकता टिकत नाही. नियमित धूप दीप लावल्याने वातावरण शुद्ध होते आणि आरोग्यास धोका ठरू शकणारे सूक्ष्म, आपल्याला न दिसणारे जंतू सुद्धा नष्ट होऊन जातात. घरातील वातावरण शुद्ध राहते. हिंदू पुराणानुसार देवपूजेचे काही महत्त्वाचे नियम सांगितले गेलेले आहेत. या नियमांचे पालन केल्याने इच्छित कार्य सुरळीतपणे पार पडते. भगवंताची आपल्यावर कायम कृपादृष्टी राहते. महालक्ष्मी सर्व देवी देवतांचे आपल्यावर आशीर्वाद मात्र राहत असतात. पहिला नियम आहे, तुळशीची पाने 11 दिवसांपर्यंत शिडी होत नसतात. त्यावर दररोज पाणी शिंपडून ते पुन्हा देवाला तुम्ही अर्पण करू शकता. दुसरा नियम आहे, दिवा नेहमी परमेश्वराच्या मूर्तीसमोर ठेवला पाहिजे. तुपाच्या दिव्यासाठी सफेद कापसाची वात लावावी आणि तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याची वात लावावी. तिसरा नियम आहे, पूजेकरिता कधीही तुटलेलं भग्न दिवा वापरू नये. तुटलेली सामग्री धार्मिक कार्य शुभ मानली जात नाही. चौथा नियम जो काही आहे, शिवजींना बेलाची पाने आवडतात, त्यांना ती मात्र अर्पण करावी. पाचवा नियम आहे, कोणत्याही पूजेच्या वेळी आपल्या स्वच्छतेचे देवाला दक्षिणा ही नक्की स्वइच्छेने आपल्या देवाला दक्षिणा ही नक्की द्यावी. दक्षिणा देताना स्वतःचे दोष मात्र दूर करण्याचा संकल्प केला पाहिजे. निर्मळ आणि निष्पाप मनाने केलेले दान हे अर्थातच श्रेष्ठ दान असते. ईश्वर आपल्या सर्व मनोकामना मात्र नक्कीच लवकर पूर्ण करतात. प्रत्येक पूजेमध्ये तांदळाचा अतिशय महत्त्वाचे स्थान मानले गेलेले आहे. पूजेसाठी अखंड तांदूळ वापरावे. तुटलेले तांदूळ वापरू नये. हळदीने पाणी करून त्यात तांदूळ पिवळे करून मग ते अर्पण केलेले अत्यंत शुभ असते. नेहमी पिवळे तांदूळच पूजेसाठी वापरावे. सातवा नियम आहे, विड्याची पाने देखील पूजेसाठी अवश्य ठेवावी. वेलची, लवंग, गुलकंद इत्यादी पानात टाकून जर पान तयार केलेले असेल तर मात्र अतिशय उत्तम. पूजेच्या मध्यभागी दिवा मध्येच विझू नये, याकडे विशेष लक्ष आपण दिले गेले पाहिजे. जर तसे झाले तर पूजेचे पूर्ण फळ मात्र आपल्याला मिळत नाही. आठवा नियम आहे, कोणत्याही देवाला पूजा, ध्यान, आसन, स्नान, धूप दीप, अक्षता, तांदूळ, कुंकुम, चंदन, फुले, प्रसाद इत्यादींचा आमंत्रित करणे आवश्यक आहे. नववा नियम आहे, भगवान शिव यांना हळद अर्पण करू नये आणि शंखाने जल अर्पण करू नये. आपल्याला जास्त पाप लागत असतं. 10वा नियम आहे, पूजेच्या ठिकाणी स्वच्छता आणि पवित्रता यांचे काटेकोरपणाने पालन करायला हवे. एखाद्याने चप्पल घालून देवघरात प्रवेश करू नये. चामड्याची कोणतीच वस्तू पूजा अर्चा करताना जवळ बागडू नये. पूजा घर नेहमी स्वच्छ ठेवायला हवे. म्हणतात ना, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. 11वा नियम आहे, भगवान श्री विष्णू प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र अर्पण करावे. देवी दुर्गा, सूर्यदेव आणि श्री गणेशांना प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे. तसेच शिवजींना पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे. 12वा नियम आहे, कोणत्याही प्रकारच्या पूजेमध्ये कुलदेवता, इष्टदेवता, वास्तुदेवता, ग्रामदेवता यांचे स्मरण करून त्यांचे आशीर्वाद सर्वप्रथम द्यायला हवे. पूजेसाठी सर्व देवतांचे आवाहन करायला हवे. पूजेच्या आधी देवांना स्नान घालावे. धूप दीप प्रज्वलित करावे. हळदी कुंकू लावावे. तसेच पुष्प, बेलपत्र, चंदन, अक्षदा असणे गरजेचे असते. 13वा नियम आहे, आपण पूजेकरिता जे आसन घेतो ते कधीही आपल्या पायाने सरकवू नये, ते नेहमी हाताने सरकवावे. 14वा नियम आहे, आपण दररोज तुपाचे निरंजन लावावे. त्यामुळे घरातील सर्व वास्तुदोष आणि नकारात्मकता ऊर्जा दूर होतात. 15वा नियम आहे, देवघराच्या वर अरगडीच्या वस्तू ठेवू नये. तसेच कोणतेही ओझे किंवा सामानाचा पसारा ठेवू नये. देव्हाऱ्यावर काहीही ठेवू नये. देवाला भार होतो. 16वा नियम आहे, देवतांना पुष्पहार, ताजी तवाणी फुले, पाने इत्यादी अर्पण करण्यापूर्वी ते एकदा पाण्याने स्वच्छ करून घ्यावे.
17वा नियम आहे भगवान सूर्याला 7 प्रदक्षिणा घालाव्या. श्री विष्णूला 4, श्री गणेशांना 3 आणि शिवजींना आधी प्रदक्षिणा घालावी. 18वा नियम आहे घरात कोणतीही विशेष पूजा केली जाते तेव्हा आपल्या प्रतिष्ठित देवतांबरोबरच स्वास्तिक, कलश, नवग्रह देवता, पंचलोकपाल, षोडक माता, साती आरसा यांचीही उपासना अनिवार्य केली गेली पाहिजे. 19वा नियम आहे या सर्वांबद्दल संपूर्ण माहिती प्रख्यात पंडितांकडून मिळू शकते. विशेष पूजा केवळ पंडितांनीच केली पाहिजे जेणेकरून पूजा योग्य प्रकारे करता येईल. 20वा नियम आहे भगवान सूर्यदेव, श्री गणेश, दुर्गा माता, शिवजी आणि श्री विष्णू या पंचदेवतांची पूजा अवश्य करावी. दररोज पूजा करताना आणि रोज घरात देवपूजा करून सकारात्मक वातावरण मात्र निर्माण होते. त्यामुळे पुण्य संचय तर होतोच, पण घरात अनुकूल व मंगल गोष्टी या घडतात. दत्तनामात राहा, कल्याण होईल. कारण जर तुम्ही महाराजांचं नामस्मरण केलं किंवा कोणत्याही देवाचं नामस्मरण केलं तरी तुमच्या घराचं हे मंगल कार्य लवकरच पार पडत असतं. प्रत्येकाने देवावर विश्वास ठेवावा आणि ज्या काही गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत मात्र त्या आवर्जून पार पाडाव्या किंवा आवर्जून त्याचं पालन केलं गेलं पाहिजे. जेणेकरून महाराज नेहमी म्हणतात फक्त खचू नकोस, विश्वास ठेव. तू केलेल्या प्रयत्नांना यश मिळवण्याची वेळ दूर नाही. आजवर तू दिलेल्या अनेक परीक्षा आता संपत आल्या आहेत. विश्वास ठेव, फक्त तू खचू नकोस. तू केलेली प्रत्येक सेवा ही माझ्यापर्यंत पोहोचतच आहे आणि लक्षात ठेव तुला हव्या असलेल्या नाही तर तुझ्यासाठी सर्वोत्तम अशा गोष्टी मी मात्र देणार आहे. फक्त विश्वास ठेव. तर महाराज आपल्याला नक्कीच जे काही आहे धीर या प्रत्येक गोष्टीमधून देत असतात. तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच छान छान डेली ब्लॉगसोबत तुम्हाला भेटत राहील. तर पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त ही माहिती प्रत्येकापर्यंत शेअर करा किंवा पोहोचवा. सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद.